हॅलो, हाय, नमस्ते. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी बर्गर. बर्गरसाठी आपण आता एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया आणि 4 बटाटे टाकून घेऊया. 4 जणांसाठी 4 बटाटे खूप झाले. त्याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊया. मग 3 शिट्ट्या केल्या तरी चालतील. झाकण लावून घेतले आपण आता आणि 3 शिट्ट्या होण्यासाठी आपण ठेवून देऊया. आणि मग लगेच साईडला आपण कांदे घेऊया. 4 छोटे कांदे घेतलेत आपण इथं आणि कट करून घेऊया. आपण कांदे छोटे छोटे पीस करून घेऊया. खूप मोठे नको आहे. आपले आता आपण कांदे छोटे छोटे बारीक करून घेतोय. थोडा टाइम लागतोय. मस्त असे आपण बारीक करून घेऊया. तुम्ही चॉपरमध्ये करून घेतले तरी चालेल. छोटे छोटे कट करून घ्या कांदे. आणि मग लगेच आपण आता गाजर घेऊया. छोटे 3 गाजर घेतलेत आपण आणि ते छोटे छोटे बारीक कट करून घेऊया. एकदम छोटे बारीकही नको आहे आणि जास्त जाडही नको आहे. मीडियम ठेवूया कारण ते दातात आले तर छान वाटतात. पटापट कट करून घेऊया. तुम्ही यात बीटही टाकू शकताय आणि बीन्सही टाकू शकताय. मी पण हे 2 इन्ग्रेडियंट्सच टाकले. आता मी कट करून घेते ही साईडला. आता आपले गाजरही कट करून झाले आहेत. आपण इथं घेतलेत बटाटा उकडलेल्या, गाजर, 1 वाटी पोहे आणि कांदा घेतलाय बारीक कट करून. बन घेतलाय, बर्गर बन जो अवेलेबल असेल तो घ्या. लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात आपण. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे थोडंसं आणि थोडं बटरही टाकतात. मी बटर नाही टाकले पण त्यात टाका. कांदा थोडंसं फ्राय करून घेऊया. लसूण थोडासा ठेचून टाकूया. कट करून टाका पण मी तर ठेचून टाकलेला आहे. थोडासा हलकासा ब्राऊन करून घेऊया आपण याला. मग लगेच आपण यात आता गाजर टाकून घेऊयात. गाजरही थोडेसे सॉफ्ट होऊ द्यायचेत आपल्याला. खूप शिजवून नाही घ्यायचेत. त्यामध्ये आपण आता बटाटा घेऊया. 4 बटाटे आहेत आपले. ते आपण मोठ्या किसणीने किसून घेऊया. छोट्या किसणीने नाही किसायचे. जी मोठी साईज असती ना त्याची, तिने किसून घेऊया. आपले बटाटे आपण यात सगळे किसून घेतोय. त्याने असं मस्त टिक्कीला शेप देता येतो. त्याच्यामुळं मोठ्या याने करून घ्यायचे आपल्याला किसणीने. त्यामध्ये आपण आता लाल तिखट टाकतोय.
घरचा मसाला आहे हा, तो टाकतोय. कांदा लसूण मसाला आहे तो. आणि हे लाल तिखट टाकतोय परत थोडंसं, कारण तिखट पाहिजे मुलांना. कमी तिखट नको आहे बोलले तर मग थोडं आपण एक्स्ट्रा लाल तिखट टाकलेले येतात. त्यात आपण आता पोहे टाकतोय. पोहे जास्त नाही टाकायचे, 1 वाटी घेतले होते पण आपण अर्धी वाटीच टाकतोय. खूप टाकले तर ते चव नाही येणार त्याची. हे फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी यूज होणार आहे. मीठ टाकून घेतोय चवीपुरते. हे आपण थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया. एक जीव झाले मस्तपैकी परतून झालंय. मग थंड होऊ दिलं की आपली टिक्की छान होणार. बर्गरसाठी आपण ब्रेड क्रम्स घेतलेत आणि एक साईडला आपण मैदा घेतला आहे आणि कॉर्नफ्लोअर घेतले मिक्स करून, आणि त्याचं आपण थोडं पाणी टाकून आणि मीठ टाकून हे थोडंसं त्याची एक लिक्विड बनवून घेऊया. याची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त अशी थिकही नाही ठेवायची आणि जास्त अशी पातळही नको आहे, मीडियम पाहिजे. अशा प्रकारे आपण नाही का त्याची कन्सिस्टन्सी ठेवूया. आता आपला थंड झालेला जो हे होता मसाला, त्याचा आपण मस्त टिक्की करून घेऊया. मीडियम टिक्की करून घ्यायची, खूप जाड नाही पाहिजे ती. आणि आपण याच्यात डिप करून घेतलं की ब्रेड क्रम्समध्ये आपण टाकून ती मस्तपैकी फ्राय करून घ्यायची. मग ब्रेड क्रम्स लावले सगळीकडनं की लगे फ्राय करून घ्यायची. मस्त असं थोडासा ब्राऊन कलर आला की मग आपण काढून घेणार. चांगला असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा, खूप जास्तही ब्राऊन नको आहे. थोडासा लालसर असा कलर आला की ती क्रिस्पी होते, लगेच आपण काढून घेणार. दोन्ही साईडनी तळून घ्यायचे. आपली टिक्की आपण दोन्ही साईडने मस्तपैकी फ्राय करून घेतो. असा कलर आला आहे, मस्त ब्राऊन कलर आला आहे तिचा, हलकासा ब्राऊन कलर आहे. मस्त कुरकुरीत झाली आहे ती, क्रिस्पी दिसती आहे. आपण बन भाजून घेऊ आणि लगेच टिक्की बनवून घेऊया. त्याच्यात आपण लगेच सॉस टाकला आहे, मेयोनीजही टाकायतात. कांदा टाकतात आणि लेटस पण टाका. मी लेटस नाही टाकलेलं, कांदा टाका. आणि मस्त टिक्की लावून कांदा ठेवून मुलांना खाण्यासाठी रेडी झाली आपली टिक्की. मस्त कसा छान कलर आला आहे.